नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आहे भावाचं लग्न. छान असे सगळे रेडी झाले लग्नासाठी. आज आहे माझा आणि भावाचा राखी बांधण्यापासून ते मुंडोळे बांधण्यापर्यंतचा प्रवास. खरंच बहीण भावाचं नातं कसं असतं ना, राखी पण बहीणच बांधते आणि मुंडोळ्या पण बहीणच बांधते. लग्न म्हणजे फक्त दोन जीवांचे मिलन नसून दोन कुटुंबांचे आणि संस्कृतींना जोडणारा पवित्र सोहळा असतो. छान असं भावाला रेडी केलं. आता फक्त थोडाच वेळ राहिला होता. आमचा भाऊ आता अहो होणार होता. घरामध्ये ना खूप गडबड गोंधळ चालू होता. कोणकोणत्या वस्तू कुठे ठेवल्यात हे पण मेन टाईमला सापडत नव्हतं. आणि हा बघा माझा स्वामी फुल ताप आला होता. 102 ताप होता त्याला आणि सगळं छान झोपला होता तो. आता ना नवरा मंडपात आला होता. आता तो इथून ही जी विधी आहे ना ही करून नवरीच्या गावी जाणार होता. आणि नवरीचं गाव काही लांब नव्हतं, जवळच होतं. त्यामुळे मला काही जास्त वेळ लागणार नव्हता. आमच्याकडे ना खूप विधी असतात आणि प्रत्येक विधीला काही ना काही महत्त्व असतं. लग्नामध्ये ना खूप पाहुणे आले होते ज्यांना मी 1-2-3 वर्ष तरी भेटले नव्हते. त्या सगळ्यांची भेट झाली आणि सगळ्यांना भेटून ना खरंच खूप आनंद झाला. ज्या जुन्या आठवणी होत्या त्या ताज्या झाल्या. आज ना सगळ्या बहिणी आम्ही एकत्र होतो. म्हटलं रील बनवूया. छान अशी रील बनवत होतो. त्यामध्ये ना काही होतं आणि ती रील चुकते. त्यामुळे ही रील बिघडली, आमची रील काही झाली नाही. आता आम्ही पोचलेलो आहोत नवरीच्या गावी. हे नवरीचा मंडप आहे आणि इथे विधी असते. नवरीची बहीण आणि नवरदेवची बहीण दोघीही कळशी घेतात आणि दोघींची भेट होते. 5 वेळा डोक्यावरून कळशी घ्यायची असते आणि त्यानंतर 5व्या वेळेला ती आपल्या मंडपात खेचणार किंवा मी तर बाहेरच्या मंडपात खेचणार, अशी ही विधी असते. त्या अगोदर आम्ही छान असे फोटो काढून घेतले. अजून एक विशेष म्हणजे माझ्या प्रत्येक भावाच्या लग्नात मीच कळशी घेते. म्हणजे जे म्हणजे मावशीचे मुलगे वगैरे आहेत ना त्यांच्या प्रत्येकाच्या लग्नात मीच कळशी घेतलेली आणि हे रेकॉर्ड आहे माझं कळशी घेण्यामध्ये. त्यानंतर आम्ही तिला आहेर केलं, फुल आहेर दिलं, साडी वगैरे असतं सगळं त्याच्यामध्ये. ते आहेर केलं तिला आणि छान असा हा आमचा कळशी घेण्याचा कार्यक्रम झाला. नवरदेवची एंट्री झाली होती स्टेजवरती. आम्ही खूप काही नियोजन केलं होतं की डान्स वगैरे सगळं करायचं, काही नवीन काहीतरी. पण स्वामी आजारी असल्यामुळे सगळं कॅन्सल झालं. स्वामीचे पप्पा इथे दिसत नाहीत कारण ते एका रूममध्ये ना स्वामीला घेऊन बसले होते कारण स्वामीला ताप आला होता म्हणून. अक्षताचा ना 12:30चा मुहूर्त होता पण आम्हाला 12:30चे वाजले 1 आणि खूप ऊन होतं आणि खूप गरमी होती ह्या वेळेला. खरंच खूप त्रास झाला सगळ्यांना. आज आहे आमची ॲनिव्हर्सरी आणि हे सगळे ना आमच्या डोक्यात अक्षर टाकतायत. नवरदेव राहिला साईडला, नवरी राहिली साईडला आणि हे ना माझ्या डोक्यात अक्षर टाकतायत. समर्थ बघा स्टेजवर थांबून ना सगळ्यांना अंगावरती स्प्रे उडवतो. त्याला तेच हवं होतं आणि त्यानंतर लग्न छान अशा प्रकारे पार पडलं. त्या सप्तविधी वगैरे सगळ्या झाल्या. त्यानंतर एक विधी होती गाठ बांधण्याची जी बहीण करते. त्यासाठी भटजींनी मला स्टेजवरती बोलवलं. ती विधी पण छान अशी पार पडली आणि यांचा जोडांना 7 जन्मी असाच राहू देत हीच स्वामीचरणी प्रार्थना केली. त्यानंतर जेवायला बसले. जेवणामध्ये ना खीर बुंदी होते कोल्हापूरवाल्यांचे फेमस. जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आले घरी आल्यानंतर अशी काहीतरी दोघांची मस्ती चालू होती. नवरदेवच्या गाडीला जे हार लावले होते ना ते काढून ना हे दोघं खेळत होते. समर्थने आमचा खूप मस्ती करत होता आणि खूप खुश झाला तो सगळ्यांना पाहून वगैरे. मुंबईमध्ये कसं एकाच रूममध्ये राहून ना मुलं बोर होतात आणि गावी तो फुल एन्जॉय करतो. लग्नानंतरची ही शांतता होती सगळे. लग्नाच्या अगोदर ना घरी खूप कामं असतात. लग्नानंतर काही कामं नसतात, काही टेन्शन नसतं. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.